डोळे बंद करा, डोळे बंद करा मित्रांनो. सांगा काय आणलं असं? आईचं म्हणलं सोन्याची वस्तू आणली. सांगा खरं खरं काय आणलं? नाही रे बाई, मला लेकरं देत जा. आता बोल मग मला बोलले मला लेकरं, मला लेकरं रे. 2-3 लेकरं रे मला. मला बी 2 लेकरं येतं. तुमच्या तुम्ही यांच्याकडे शेतीवाडी मित्रांनो. मी हाय रितू, हाय कर. काही नाही, ह्या इकडे नाराज बसलेल्या रक्षाबंधनला, कारण की दादा तिला तिच्या माहेरी जाऊ दिलं नाही भावाकडं म्हणून. नाही का बरं आई? त्या दोघांची अशीच भांडणं चालू राहतात. नमस्कार. हाय कर बिऊ, हाय कर, हाय कर. चल इकडे बघ, इकडे बघ, हाय कर. सांगा ही फुल कसं दिसतंय? तर आता थोडे फुलं आहेत पण एवढे नाही आहेत, थोडे कमी होत आहे. आणि सगळ्या माझ्या युट्यूबवरच्या बहिणींना रक्षाबंधनच्या खूप 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 शुभेच्छा. ए शांत बसा एक मिनिट. हां, रक्षाबंधनच्या खूप 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 शुभेच्छा. तुमच्या ओमदादा तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या. आणि हो, तुम्ही जवळपास असले असतं तर तुम्हाला मी एक गिफ्ट वगैरे काहीतरी पाठवलं असतं, पण माझ्या जवळपास कोणीच राहत नाही. आणि चक्क आज यावर्षी माझी बहीण माझ्याकडे आहे राखी बांधण्यासाठी. तर आज नाही का आपण राखी पण बांधून घेणार आहोत. आणि कोमल दूर आहे जरा आज. काय सांगू तुम्हाला भावापासून नाही यायला ना त्याला सुट्टी नाही भेटली का? हा जा बरं, ठीक आहे. बरं ठेवा फोन आता. हा ठेवा, घ्या फोन. तो आजीबाई जरा इकडे जाते बाबा. आजीबाई काय विषय आज तुमचा? चांगला आहे का? मस्त आवरून झालं का? आवरून पण झालं बरं मित्रांनो. हा नमस्कार आजीचा. नमस्कार. रक्षाबंधनची शुभेच्छा द्या ना तुमच्या भावांना. हा हा, शुभेच्छा बा नातायला, लेकरांना नाताला नाही हो बाबा, तुमच्या भावांना. हा भावाला शुभेच्छा. हा, आणि इकडे बघा कोण बसले तुम्हाला दाखवतो मी. हाय रितू, हाय कर. काही नाही, ह्या इकडे नाराज बसलेल्या रक्षाबंधनला, कारण की दादा तिला तिच्या माहेरी जाऊ दिलं नाही भावाकडं म्हणून. नाही का बरं आई? त्या दोघांची अशीच भांडणं चालू राहतात. हा, आणि हा बघा, हा घोले आलेला आहे. हाय, सुदर्शनचा भाषा. तर असा विषय आहे इकडे. आणि आज रक्षाबंधनचा आमच्या इथं गोड काय बनणार आहे माहिती का? आणि हो, अजून एक गुड न्यूज तुम्हाला द्यायची आहे. आमच्या घरी काहीतरी येत आहे. जरे ती आई विचारेल काय. हा, इकडे लेकर खेळायला. ओय 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 ओय, धर 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 धर, पकडा 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 पकड त्याला. का रे? हे बघा, हे बघा, हे बघा कसं मारतो. अरे 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 अरे, तू चल, तू चल, तू चल, तू चल, चल तू चल चल. हा, आज रक्षाबंधन आहे आणि बहिणीला मारतो भाई रे तू सावऱ्या. हा, मग तुला राखी बांधणार की राखी बांधत नाही ती? चला रक्षाबंधन करायचं आपल्याला, चला बरं. ओय, हा पोरगाची जाती अशीच जाती बाबा ही. हा भाई, पकडा 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 पकडा. चल तिकडे झालं, घ्या घ्या घ्या. त्याला येणं नाही, तुला येणं नाही का? जाणं आहे ना, चालत नाही काय? चालत नाही तू? ऐकतच नाही बाबा. किती मारतो त्यो? किती मारतो त्यो? अवघड आहे बाबा. आता ही ओवाळत आहे. आता हिला टाकायला माझ्याकडे पैसे नाही आहेत. पैसे नाही पाहिजे. तर ताईला काहीतरी गिफ्ट देणार आहे आपण आज. तर तुम्हाला ते संध्याकाळी दिसेल व्हिडिओमध्ये, कारण की मी बाहेर गेलोच नाही. म्हटलं काय आम्ही, चला तिला प्रँक म्हणून हे एक गिफ्ट देऊ सध्या. ठीक आहे, मी लपून ठेवलं इथे, बघू आता काय. ठीक आहे, चला चला. कोण मला ओळखतं का पहिले? पहिले कोमल. हे कोमल, हे कोमल,
चल ना 2 मिनिट थांबा आता जरा दम्मानं काम आहे जरा आमचं मग हा ना पण मला व्हिडिओ घेऊन नाही का माझा व्हिडिओ माझी बायको घेऊन नाही का नाही का रे बेटा इकून हा अशी उलट उलट बसला कसं काही नसतं तसं सूर्याकडे तोंड करून बसलो मी मग इकडे तुम्ही ही माझी बायको आली बा कुठून ये ना तू चल तिचं काय करू चला काय धंदे लावले रे बायांनी व्यवस्थित लाव किती वर्षाची तू 10 मी सांगतो मी 30 वर्षाचा आहे पण 30 वर्षामध्ये तू सांग मला किती वेळा पर्सनली ओळलेले 30 वेळा तरी ओळखला पाहिजे तुला किती काय आहे का नाही येतात का नव्हती तू लग्न झालं पण 5वी 6वी अशी कारण माझ्या घरी 2-3 तार आलेले आहे हे बघा दुसरी बांध का ते काय दुसरी वाली चांदीची आणली पण बांधत नाही काय करशील बसत नाही ना हाताला तू बोंबलू नकोस थांब 2 मिनिटं तुला बांधायची आता ऋतुबाईला ही राखी बांधलेली आहे चला दर्शन घेऊ द्या मला ओवाळी टाकायची ताईला पाहता या. मी तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलेलं आहे काय नाही तुम्हाला ऐकापेक्षा डोळे बंद करा आम्हाला त्या अपेक्षा नाही डोळे बंद करा डोळे बंद करा मित्रांनो सांगा काय आणलं असं आईचं म्हणलं सोन्याची वस्तू आणली सांगा खरं खरं काय आणलं परी पाय इकडे 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 परी परी. काहीच नाहीये काहीच नाही तिथं राहिलं दिसलं तुला? हा. हात कर का बाई हे तुझी ओवाळणी आता आपण बाहेर गेलोच नाही पैसाठी गिफ्ट काय आणा तुम्ही सांगा बरं चांगलं का माझी देऊ का गोड नाही का कशी कोमल ओवाळणी बाई का ग बाई ते हो तुला ओवाळायचं दादाला दे ना मग मला पैसे दे ना माझ्याकडे नाहीये पैसे चला आज तुम्हाला खजाना दाखवतो कुठून निघतो काय काढेल पैसे काढायला ताईला द्यायला. कोणाला ताईला तेव देते दादाला काढ ना तू पैसे काढणं कुठे ठेवलेले तर किती येतं अजून ताईला काहीतरी देऊ या ओवाळणी ते ताट तसं खाली ठेवत नसते मी बाहेर गेलोच नाही काही आणायला नाही तर गेलो आणलं असतं तिला काही आता मी आणणार आहे तुम्हाला दाखवेल मी व्हिडिओमध्ये काहीतरी घेऊन येऊ कोमलजी म्हणले तेच आणतो मी काय कोमल काय ग मला सांग गोरी काय आणायचं हे बघा हे ताईला ओवाळणी टाकूया काय आणायचं काय चल ठीक आहे बाई ओवाळणी जरा ओवाळणी तुमची हा आमचा एखादा फोटो घे घे फोटो घे बाळा हे ताईला साडी एक माझ्याकडून ना तुम्हाला पिऊचा आवाज खूप येत असेल रडताना कारण की ती रडायलीच तेवढी कारण की तिला चिडचिड करायला लागली कोमल अरे खूप रडायला लागली चलो चलो चला बसा 200 नोटात आणल्या मग भावानी घे कोमल इकडं घे इकडं अगं नवरा बायको एक असतात नवरा बायको एक असतात बाई इकडं दे इकडे 200 रुपये चल मला तरी काम येईन दे हे परीचे 200 रुपये रुद्रान दिलेले आता हे कोमलचे पण जमा करायचे कोमल बळच सगळ्यांना दाखवा बांधायचे पैसे जमा होते
सूर्यकडे जे पाहत त्याला वळण चालू आहे. आहो. का ग परी तू किती पैसे जमा केले बा? चला आपला राखीचा समारंभ संपलेला आहे आणि आता आपल्याला जायचं आहे ताईला काहीतरी गिफ्ट आणण्यासाठी. ताईला काय गिफ्ट आणा तुम्ही सांगा बरं मित्रांनो. अरे बापरे तिथं काय केलं? सू केली काय केली? पुसते आता बाप्पा. अरे बा हे पाय का दिसलं तुम्हाला? सगळं ओला झाला होता, थंड लागलं. म्हणजे असं झालं काही नाही व्यवस्थित पण तेवढं रिॲक्शन निघलं त्यासाठी सॉरी. बघा तुम्ही भेले असेल कोणी तर. ओमे येडाच आहे ओमे, लय येडा आहे ओमे. पुसते आता. हा आण पटकन. मग कोणीतरी काम करून गेलं आता इथे एवढ्यात. पिवलं नसन केलं कारण पिऊ तिकडे होती. इथं काम कोणी केलं आता खरं सांगा? पाणी फेकलं काय केलंय? लयच अवघड बाबा माझ्या घरी. काय सांगू तुम्हाला. एक खूप मोठी गुड न्यूज तुम्हाला कळेल 1-2 दिवसामध्ये आणि एक मोठा निर्णय पण घेतलेला आहे तो पण कळेल तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये. काय असतं? ओके चेहऱ्यावर क्लिक करायला. ओके आता पुसून घेते एकदम. ठेव तुझ्यावर दाबून पुस. पुसून घ्या असं गाबचूक असून. तर गुड न्यूज जी आहे ती तुम्हाला सांगेलच मी. त्याआधी आपल्याला ताईला एक गिफ्ट आणायला जायचं आहे. तर गिफ्टमध्ये काय आहे कोमल तू सांगशील का? लगेच सांगायचं कसं? आणल्यावर दाखवू. आणल्यावर दाखवू. तर चला माझ्यासोबत आता आपण जाणार आहोत पेठेमध्ये. तिकडून गिफ्ट घेऊन येऊ काहीतरी. आजचा दिवस असंच जाणार आहे फिरण्यामध्येच. त्यामुळं टेन्शन नाही. आणि पिऊ जे आहे ना पिऊचे जे आता फोड आहेत आता आम्ही ते इलाज वगैरे केलाय आणि एक क्रीम आणलेली आहे. मला खरं तर थँक्यू मला वाटतंय माझ्या इंस्टाग्राम फॅमिलीचं, युट्यूब फॅमिलीचं, फेसबुक फॅमिलीचं. तुम्हाला मी म्हणजे चॅलेंज नाही करू शकत कोणाला की बाप रे तुम्ही एवढी हेल्प करता. काय होतंय माहितीये का? बऱ्याच लोकांनी व्हिडिओ पाहिला आणि मला एक रील पाठवली की दादा हे बघ पिऊला असंच झालेलं आहे तर हे औषध तू वापर किंवा हे क्रीम वापर. आणि मी ती क्रीम आणली आणि खरं सांगतोय पिऊला फरक पडला गोल. आजच सकाळी मागवली आणि 2 वेळा लावली तर त्यानं लगेच फरक पडलाय. खरंच थँक्यू सो मच. आम्ही युट्यूबला व्हिडिओ बनवतो म्हणून हे सगळं पॉसिबल आहे आणि तुम्ही खूप छान अशी हेल्प करतात. मला खूप आवडलंय आणि खरंच थँक्यू सगळ्यांना. बाकी इकडे कोमल आहे. कोमल तू थँक्यू म्हणणार नाही सगळ्यांना? हा. आणि कोमल अशी सणासुदी दिवशी पण अशी कपडे का घालून आधी त्याविषयी आपण एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलूया. तुम्ही ह्या व्हिडिओला कमेंट्स करायचे असले तर करू शकता किंवा बोलायचं असलं बोलू शकता. आता मी एकदा हे करतो. ओके तर असा काही विषय आहे. बाकी सुदर्शन आलेली इकडे मनीषा आलेली. तिला विचारूया काय गिफ्ट पाहिजे. काय गिफ्ट पाहिजे बाई? काय नाही पाहिजे मला. दिले ना तुम्ही 900 रुपये? खरं खरं सांग. नाही पाहिजे मला. फक्त मला मी इकडे आले की मला प्रमोशन आले मला बोलत होतं. दुसरं काही नाही पाहिजे. काय खरं हा, नुसतं दुसरं काही पैशाचं नाही विषय. पैसे नाही मला गिफ्ट सांग. कसं असं म्हणजे गिफ्ट देण्याचं मोकळं झालं पुढे प्रमोशनचं बोललं तर म्हणजे आयुष्यभर ताण राहतो. कसं गोष्ट करतो बघ. तसं नाही पाहिजे. सांगा तुला काय म्हणणं आहे? गिफ्ट केले काय करता? नाही नाही तुला काय पाहिजे? पाहिजे इलेक्शन. मग आता माझी सटकली म्हणते ती. आई काय गिफ्ट द्यायचं मनीषाला? काय अरे तसं नको म्हणू. ती देते मला काही प्रमोशन तिला करू लागत सांग त्याला गिफ्ट नाही पाहिजे मला. प्रमोशन म्हणलं तर आई आयुष्यभराचा ताण. काय असं ताण आणि म्हणतो गिफ्ट म्हणलं तर एकदा देऊन नको व्हायचं. नाही रे बाई मला लेकरं देत जा. आता बोल मग मामा बोलले देत जा मला लेकरं. मला लेकरं रे 2-3 लेकरं आहे रे मला. मला बी 2 लेकरं येतं. तुमच्या मग तू मला सांग. तुम्ही यांच्याकडे शेतीवाडी मित्रांनो मी तर लयच वाऱ्यावर सांगतोय. बरं तू खरी गोष्ट सांगू तुम्हाला सगळ्यांचं सांगाय पा जेवढे शेतकरी जेवढे युट्यूबवर शेतकरी लोक आहेत त्यांना खरं खरं विचारा. शेतकरी आपण एवढं करतो मेहनत तर आपल्याला भाव भेटतो का? अगं शेती आहे ना पण तुमच्याकडे. शेतीमध्ये करसान तर भेटतो ना भाव रे. अगं बाई आमच्यासारखं शेती आम्हाला हातात देत नाही ना. शेती विकली तर बाई किती पैसे वाजले केलं तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुमची. माझ्याकडे कुठं काय बाई. हे बघा मित्रांनो दरवर्षी एक एकर शेती घेते ही पूर्ण. नाही रेशन गरीब आहे. असं नाही विचार सगळ्यांना विचार. दरवर्षी दर 2 महिन्याला म्हण. पप्पा 2 महिन्याला आता जवळपास 15 एकर शेती झाली यांच्याकडे. अरे 50 एकर सांग. 3 एकर शेती आहे म्हणजे 50 एकर सांगायला लागलं तर 15 एकर. काही बोलणार नाही. तिच्या व्हिडिओ मध्ये ती सांगेल तुम्हाला किती एकर शेती तिच्याकडे. 3 एकर शेती दोघं भाऊ आहे. दोघं 6 एकर. 3 एकर आमची शेती आली.
काय बोला आणि आम्ही लोकांच्या वावरापासून त्याच्यावरती पोट भरतो बाप्पा. तर तू डायरेक्ट सांगायला की 8 एकर आहे 9 एकर आहे, 15 एकर सांगायला लागत होतं. काय करसान. मग आम्ही व्हिडिओ मध्ये सगळे आमच्या युट्यूबवर व्हिडिओ बघताना त्यांना माहिती आहे जगात किती शेती म्हणून. आम्ही लोकांच्या करतो तर आम्हाला काहीतरी पुरवतं, फक्त काही पुरवत नाही. जाऊ दे आता काय बोला याविषयी जास्त न बोललेलंच बरं. बाकी आज गोडधोड मध्ये काय होणार आहे? आज खीर आहे. खीर आहे का आज? आज खीर आहे आमच्या इथे. शेवयाची खीर करतील करायची. सोनू आला नाही आता? सोरू आला नाही. स्वरूला बोलवलं होतं, स्वरू येईन आता. स्वरूप कौलिंगे त्यालाही राखी बांधायची ना. मस्त पैकी आता दुपारचं जेवण आता बघू काय होतं. तर रात्री होईल मला वाटतं खीरपुरी. आता सध्या काही होणार नाहीये. आणि थोडीफार मी व्हिडिओ आता छोटेच झालेले आहेत माझे. आणि जी गुड न्यूज काय आहे ना ती लवकर तुम्हाला कळणार आहे. आणि ते याचं पण कळेल मोठा एक निर्णय काय घेतलेला आहे ते पण कळेल. पण ठीक आहे, आता त्याविषयी न बोललेलं बरं. सध्या मी सांगेल 1-2 दिवसामध्येच काय आहे काय नाही. आणि मी सध्या जास्त हॅपीचीच असेल, कारण की विषय आहे थोडा डिटेलमध्ये सांगेल, पण वेळ आल्यावर. सध्या सांगून मतलब नाही आहे, कारण की सध्या जर सांगितलं ना तर त्या गोष्टीला किंमत राहत नाही. तर त्याच पद्धतीने विषय होणार आहे. तर स्वरूप येईल, त्याला राखी किकी बांधायची आणि मग व्हिडिओ होईल. आता मला व्हिडिओ त्या स्वरूपला घ्यायचं होतं, पण मला लगेच बाहेर निघायचं. आता तो कधी येतोय काय माहिती. कपडे गिपडे एकदम नवरी होऊन तयार होऊन तो बापरे बाप विषयच नाही त्याचा. बघू काय होतंय. चला व्हिडिओचा एंड करतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगत चला. परत एकदा माझ्या युट्यूबमधल्या सगळ्या बहिणींना भावांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही तुमच्या बहिणी भावासोबत असाल किंवा तुम्हाला सख्खे बहीण भाऊ नसेल, तुम्हाला भाऊ नसेल सख्खा, तुम्ही मला भाऊ म्हणू शकता आणि मला शुभेच्छा द्या. मीही ज्यांना भाऊ नाही आहे त्या बहिणींना शुभेच्छा देतो माझ्याकडून. तुमच्या भावाकडून तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. सणवार मस्त चालू आहे सध्या आणि मस्त सणामध्ये एकदम ओके काम चालू आहे. आणि आज तुम्हाला आई देखील खूप हॅप्पी दिसणार आहे. आजी पण खूप हॅप्पी दिसणार आहे. आजी नाही पण आई दिसणार आहे. काय गावाकडे जायचंय काय? मी तिकडून तिकडे जाईन ना भावाकडे. बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला. किती गाणं जोडलेलं आहे तुम्ही बघा. रक्षाबंधन आलेलं आहे, रक्षाबंधनला बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपती लगेच येतात म्हणून गौरी गणपतीच्या सणाला किती गाणं जोडलेले कोमल. हा म्हणजे बंधू रक्षाबंधनला येईल, हा बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपती सणाला. कारण गौरी हा 15-1 दिवसामध्ये येतं ना सगळं. हा ताईला साडी दिलेली, साई अनबॉक्सिंग करते साडीची. हे बघा छान आहे का साडी? आवडली तुला? छान आहे का? मस्त पॅटर्न आहे. हा छान आहे, आवडली ताईला साडी. हे तुम्हाला घालून दाखवेल एखाद्या व्हिडिओमध्ये. काय चला मी आता काय करतो व्हिडिओचा एंड करतो. आजीबाई चला आजीबाई आता तुम्हाला काही जास्त बोलणार नाहीये आणि येणार दिवसामध्ये आम्ही अजून तुम्हाला चांगले व्हिडिओ देऊ. ओके आजीबाई तिकडे तपोनला एकदा भेटायला जाणार आहे है ना? राधिका भेटायला जाणार आहे ना? तुम्ही जा म्हणते मी जात नाही. का जात नाही? बाळातीन झालं. आजीला दगदग जमत नाही सध्या, त्यामुळे आजी नंतर जाणार आहे. चला मी व्हिडिओचा एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा सगळ्यांना बाय बाय.